एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AAI यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे। इथं बघू शकणार तुम्ही टोटल 277 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी फक्त पदवीधरात कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी झालेला आहे असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकणार। 2 पदांसाठी एज्युकेशन वेगळं लागणार आहे आणि सिक्युरिटी स्क्रीनर ह्याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। सगळी सविस्तर माहिती 11 पेजची रिक्रुटमेंट मी एकदम थोडक्यात समजून सांगतोय आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते देखील व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहेत। आणि काही पहिले जे 2 पद आहेत त्यासाठी इंटरव्ह्यू होणार आहे। इंटरव्ह्यूची सुद्धा डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे। तर सगळी व्हिडिओ या ठिकाणी संपूर्ण बघायची आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। ही तुमची 11 पेजची रिक्रुटमेंट आहे। जसं की AAI म्हणजेच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे आणि टोटल 277 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे। ओके, तर पहिलं पदाचं नाव असणार आहे चीफ इन्स्ट्रक्टर डेंजरस गुड रेग्युलेशन, यासाठी 1 जागा असणार आहे आणि इन्स्ट्रक्टर डेंजरस गुड रेग्युलेशन यासाठी 2 जागा असणार आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण काय असणार आहे जसं की दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, भोपाळ यापैकी एक नोकरीचं ठिकाण असणार आहे। तर 28/11/2024 रोजी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। तर इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ही जी काही लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला टाकून देतोय। आणि जे पद आहे जसं की सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर तर 274 जागा असणार आहे। जसं की नोकरीचं ठिकाण आहे त्यांचं गोवा, लेह, पोर्ट ब्लेअर, सुरत, विजयवाडा हे नोकरीचं ठिकाण असणार आहे। आणि सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशरसाठी फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे। याच्यासाठी शेवटची तारीख असणार आहे 10 डिसेंबर 2024च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। सुरुवातीच्या 2 पदांसाठी इथे फक्त ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे। नेक्स्ट आपण बघूयात की इथे बघू शकतात की जसं की आपलं जे काय क्रायटेरिया आहे जसं की एज्युकेशनचा क्रायटेरिया तो 1 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी तुमचा क्रायटेरिया पूर्ण असणं गरजेचं आहे। जसं की पहिल्या पदासाठी आणि दुसऱ्या पदासाठी तुमचं जसं की DGCA म्हणजे सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंटची जी पदवी असते ती इथे पूर्ण असणं गरजेचं आहे। कधीपर्यंत तर 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत पाहिजे। तर इथे ज्यांचं जे विद्यार्थी अप्लाय करतात त्यांचं कमीत कमी 67 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि इन्स्ट्रक्टर DGR साठी 60 वर्षापेक्षा वय जास्त नसलं पाहिजे। ओके, तर इथे फक्त 15 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लागणार आहे आणि इन्स्ट्रक्टर DGR याच्यासाठी फक्त 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे। तर सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर सांगितल्याप्रमाणे 60% गुण अपेक्षित आहेत, जनरल साठी 60% गुण अपेक्षित आहेत आणि उर्वरित SC ST OBC साठी 55% गुण इथे अपेक्षित आहेत। जसं की 1 नोव्हेंबर 2024 रोजी तुमचं एज्युकेशन कॅल्क्युलेट केलं जातं आणि 27 वर्षापर्यंत या ठिकाणी ज्यांचं एज आहे त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे। फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जनरल आणि OBC यांच्यासाठी फक्त 750 रुपये इतकं तुम्ही फी पेमेंट करायचं आहे आणि SC ST EW साठी 100 रुपये तुम्हाला फी पेमेंट या ठिकाणी करायचं आहे। ओके, फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेत 21 नोव्हेंबर पासून, शेवटची तारीख 10 डिसेंबर असणार आहे। 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। तर इथे बघू शकतात की डेडलाईन दिलेली आहे। ह्या डेडलाईन नंतर कोणालाही फॉर्म इथे अप्लाय करता येणार नाहीये। सिलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे जसं की सगळ्यांना पहिला आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून द्यायचा, जे काय करिअर आहे किंवा लिंक मी डायरेक्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला टाकून देतोय। कागदपत्र काय काय अपलोड करायचे जसं की तुमची 10वीची मार्कशीट झालं, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड, 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ, त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फी भरताय ती ऑनलाईन पद्धतीची रिसिप्ट, त्यानंतर तुमचा फोटो, सिग्नेचर हे सगळे कागदपत्र इथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत। ओके, आता स्टायपंड सुद्धा दिलेलं आहे बघा, जसं की पहिल्या वर्षासाठी, दुसऱ्या वर्षासाठी, तिसऱ्या वर्षासाठी। पद काय चीफ इन्स्ट्रक्टर DGR म्हणजेच इथे ह्या पदासाठी पहिल्या वर्षासाठी तुम्हाला 1.5 लाख इतकं वेतन दिलं जाणार आहे, दुसऱ्या वर्षासाठी 1,65,000 आणि तिसऱ्या वर्षासाठी 1,80,000 इतकं वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे। ओके, आणि जे काही उर्वरित पद आहे जसं की PF कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता, तर PF सुद्धा तुम्हाला 15,000 प्रति महिना इतका तुम्हाला PF दिला जातो। लीव्ह सुद्धा दिलेले आहेत जसं की 18 लीव्ह दिलेले आहेत 1 वर्षासाठी आणि जर इथे तुम्ही आजारी असाल तर 12 लीव्ह असे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। म्हणजे PF आहे, मेडिकल आहे, EC काय सगळ्या तुम्हाला ग्रॅज्युएटी सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत। त्यानंतर दुसरं पद असणार आहे इन्स्ट्रक्टर DGR, ह्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या वर्षासाठी 1,15,000 ते 1,35,000 पर्यंत तुम्हाला इथं फिक्स वेतन दिलं जाणार आहे। ओके, तुम्हाला इथं PF आहे, ग्रॅज्युएटी आहे, TAD आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिलेली आहे। तर सगळे तुम्हाला बेनिफिट्स गव्हर्नमेंट तर्फे दिले जाणार आहेत। सिक्युरिटी स्क्रीनर जे आहे ते फ्रेशर घेतले जाणार आहेत। पहिल्या वर्षासाठी 30,000 प्रति महिना आहे, दुसऱ्या वर्षासाठी 32,000 आहे, तिसऱ्या वर्षासाठी 34,000 इतकं वेतन दिलं जाणार आहे। तर TAD आहे, लॉजिंग बोर्डिंगचा खर्च सुद्धा इथे दिलेला जातो। तुम्हाला 18 सुट्ट्या आहेत 1 वर्षासाठी आणि तुम्ही जर आजारी असाल तर तुम्हाला
अर्ध्या दिवसाच्या 12 सुट्ट्या या ठिकाणी त्यांनी दिल्या जाणार आहेत. तर इथे स्टायपंड सुद्धा आहे. ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना सुरुवातीला 15,000 स्टायपंड दिलं जातं आणि जॉईनिंग झाल्यानंतर 30,000 ते 34,000 इथं वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. ग्रॅज्युएट सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता की जसे की ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांची ट्रेनिंग जी आहे, जर सिक्युरिटी स्क्रीनर या पदासाठी जी ट्रेनिंग आहे ते पण इथे दिले आहे. जसे की या ट्रेनिंगचे त्यांचे सेंटर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे बघू शकतात की किती दिवस वर्किंग असणार आहे, रिमार्क काय असणार आहे ते सगळं इथं दिलेलं आहे. जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. महत्त्वाच्या कंडिशन दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा इथे नागरिक पाहिजे. त्याचं एज हे 1 नोव्हेंबर 2024 रोजी कॅल्क्युलेट केलं जातं. रिलॅक्सेशन बघायचं झालं तर SC/ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला ईमेल ID आणि मोबाईल नंबर यानं साइन अप करावं लागतं आणि वारंवार होणारे कम्युनिकेशन हे ईमेल ID आणि मोबाईलवरती त्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पाठवले जातात. ओके, तर ही फॉर्म भरायची जी पद्धत आहे ऑनलाईन पद्धतीने आहे आणि ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी याला आवर्जून अप्लाय करावे. ओके, जसं की प्रत्येक एक्झामला या ठिकाणी MCQ टाईप क्वेश्चन एक्झाम असते, डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो. तर 2 पदासाठी त्यांनी डायरेक्ट इंटरव्ह्यू ठेवलेला आहे आणि जे काय 3रं पद आहे त्याच्यासाठी तुमची एक्झाम इथे होणार आहे. तर साइन अप करायचं आहे आणि साइन अप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळा फॉर्म भरायचा आहे. शेवटची तारीख 10 डिसेंबर असणार आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन होणार आहे त्यांना इथं 1.5 लाख रुपये डिपॉझिट म्हणून इथे तुम्हाला जमा करायचे. ज्यांचं सिलेक्शन होतं तर गव्हर्नमेंट थ्रू या ठिकाणी डिपॉझिट घेतलं जातं. तर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला असं लिहून द्यावं लागतं की तुम्ही या ठिकाणी 3 वर्षांपर्यंत हा जॉब करणारा, तर हे 3 वर्षाचा या ठिकाणी बॉन्ड तुमच्याकडून लिहून घेतला जातो. ओके, तर ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. आणि इंटरव्ह्यू ज्यांचा आहे जसं की पद क्रमांक 1, 2 याच्यासाठी ही वेबसाईट असणार आहे जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतोय. आणि पद क्रमांक 3 साठी ही वेबसाईट असणार आहे ज्यावरती आपल्याला सगळा फॉर्म फिलअप करायचा आहे. जसं की आधार कार्ड नंबर, आधार कार्डची कॉपी तर अपलोड करायची आहे, JPG इमेज असेल, PDF असेल तर अपलोड करू शकता. तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, पॅन कार्ड आहे यस करायचं आहे. ओके, तर पॅन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला पॅन कार्ड इथं अपलोड करायचं आहे. नो जर केलं तर इथे काही आलेलं नाही आहे, नसेल तर इथे तुम्ही प्रोफार्मा सुद्धा अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर पासपोर्ट आहे नाही असेल तर तुम्हाला सेम पासपोर्ट नंबर टाकायचा आहे, पासपोर्ट या ठिकाणी अपलोड करायचा आहे. सगळी रिलेव्हंट इथे इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे तुम्ही युजर ID आणि पासवर्ड बनवू शकतात. त्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. आता सगळी इन्फॉर्मेशन भरली, ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ID आणि पासवर्ड इथे पाठवला जातो. तर ईमेल आणि पासवर्ड हा टाकून तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकून हा सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या भरतीचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे. जसं की सिव्हिल पदवी जी आहे, सिव्हिल जे एअरपोर्टमध्ये येतं त्या प्रकारची जी पदवी आहे त्यांनी पद क्रमांक 1 आणि 2 ला अप्लाय करायचं आहे. आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी पद क्रमांक 3 ला अप्लाय करायचं आहे. म्हणजेच इथे बघू शकतात की जे काही सिक्युरिटी स्क्रीनर जे आहे ते पद चांगलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 30 ते 33,000 पर्यंत तुम्हाला इतकं वेतन मिळणार आहे. तर लवकरात लवकर भरतीचा फायदा घ्यायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.